सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 93712044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. भांडगाव तालुका पारनेर इथे खुणासह जबरी चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडनं 24 तासामध्ये जेरबंद करण्यात आलाय. आरोपीकडनं 10,84,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पारनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी 16 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी सिद्धेश संदीप खरमाळे यांच्या वडिलांना कोणीतरी अज्ञात इसमानं चोरी करण्याच्या उद्देशानं डोक्यात कोणत्या तरी हत्यारानं मारहाण करून जीवे मारून घरामधील 12,70,000 रुपये किमतीची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत, अशी फिर्याद दाखल करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर आणि वैभव कोलंबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर आणि गिरीश वमे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर ग्रामीण विभाग यांनी सदर घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना आणि मार्गदर्शन केलं. त्यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, संदीप मुरकुटे तसेच पोलीस अंमलदार फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, आकाश काळे, विशाल तनपुरे, रमीज राजा आतार, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, भगवान थोरात, चालक उमाकांत गावडे, भगवान धुळे यांचं पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना करण्यात आलं. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकानं सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं घटनाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. या गुन्ह्यामधील आरोपींची माहिती काढत असताना व्यावसायिक कौशल्याच्या आधारे आणि गुप्त बातमीदाराच्या मार्फत पथकात सदरचा गुन्हा हा महेश हनुमंत खरमाळे यांनी केला असून तो भांडगाव ते जामगाव जाणाऱ्या रोडनं त्याच्या लाल काळ्या रंगाच्या मोटरसायकलला पाठीमागे एक बॉक्स दोरीला बांधलेला आहे, अशी माहिती मिळाली. दरम्यान पथकानं भांडगाव ते जामगाव जाणाऱ्या रोडवरती तळ्याच्या जवळ सापळा रचून ते थांबले होते. तेव्हा एक इसम लाल काळ्या रंगाच्या मोटरसायकलीवरती येताना दिसला. तेव्हा पथकानं त्याला शिताफीनं ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव महेश हनुमंत खरमाळे असं सांगितलंय. गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं 15 मे रोजी पहाटे मी माझे पुतण्या संदीप भास्कर खरमाळे यास त्याच्या राहत्या घरी जाऊन हातोड्यानं डोक्यात वार करून जीवे मारून टाकले आहे आणि त्याच्या घरामधील रोख रक्कम चोरून नेल्याची कबुली त्यानं दिली आहे. ताब्यामधील आरोपीच्या कब्जामधनं 10,29,000 रुपये किमतीची रोख रक्कम, 10,000 रुपये किमतीचा मोबाईल, 40,000 रुपये किमतीची मोटरसायकल, मैताचे आधार कार्ड, एक पांढऱ्या रंगाची दोरी असा 10,84,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यामधील आरोपी यास गुन्ह्याच्या तपासासाठी पारनेर पोलीस स्टेशन इथे हजर करून अटक करण्यात आलाय. पुढील तपास पारनेर पोलीस ठाणे करत आहे. शावीस शेख, सी 24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.